नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा ही फक्त एका खुनाची नाही, तर ती एका नियोजनबद्ध मानसिक गुन्ह्याची आहे, जिथे मृत्यू हा एका क्षणात झाला नाही, तर तो हळूहळू घडवला गेला. आणि त्यानंतर 3 वर्षे एका कबरीवर रोज संगीत वाजत राहिलं, लोक हसत राहिले, ग्लास आपटले गेले आणि त्या संगमरवरी फरशीखाली एक सत्य गाडलेले होते. ही कथा आहे दक्षिण भारतातील एक प्रतिष्ठित राजघराण्यात जन्मलेल्या शाकिरा खलीली नमाजी यांची. म्हैसूर घराण्याच्या दिवाणांची मुलगी, शिक्षित, देखणी, सुसंस्कृत आणि प्रचंड संपत्तीची मालकीण. शाकिराचे पहिले लग्न अकबर खलीली या भारतीय परराष्ट्र सेवेत असलेल्या अधिकाऱ्याशी झाले होते. त्या काळात ते ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते. लग्नानंतर त्यांना 4 मुली झाल्या. संसार वरवर सुखी दिसत होता, पण आतून तडा गेलेला होता, कारण शाकिराच्या मनात एक अपूर्ण इच्छा कुरतडत होती. तिला मुलगा हवा होता. कौटुंबिक वाद वाढत गेले आणि शेवटी पती पत्नी वेगळे झाले. 3 मुली वडिलांसोबत राहू लागल्या, पण धाकटी सबा आईसोबत राहिली. सबा सुंदर आणि महत्त्वाकांक्षी होती. तिला मॉडेलिंग करायचं होतं. ती मुंबईत राहू लागली, पण आईशी सतत संपर्कात होती. 1991 मध्ये दिल्लीमध्ये एका राजघराण्याच्या लग्न समारंभात शाकिराची भेट मुरली मनोहर मिश्रा नावाच्या व्यक्तीशी झाली, जो पुढे स्वतःला स्वामी श्रद्धानंद म्हणून ओळखू लागला होता. तो तंत्रमंत्र जाणतो अशी त्याची प्रतिमा होती, पण प्रत्यक्षात तो कर सल्लागार आणि मालमत्ता व्यवहारात चतुर असा माणूस होता. त्याने पहिल्याच भेटीत शाकिराच्या मनातील कमकुवत जागा ओळखली. मुलगा होण्याची आस. त्याने तिला खात्री दिली की योग्य विधी केल्यास तिला पुत्रप्राप्ती होईल. त्याचवेळी त्याला समजले की ही स्त्री अब्जावधींच्या मालमत्तेची वारस आहे. पुढील काही महिन्यात दोघांचे संबंध घट्ट झाले आणि अचानक एका दिवशी कुटुंबाला कळले की शाकिराने स्वामी श्रद्धानंदशी विवाह केला आहे. ही बातमी कुटुंबावर वज्राघातासारखी कोसळली. 3 मुलींनी आईशी संबंध तोडले, पण सबा आईसोबत राहिली. लग्नानंतर शाकिरा बेंगळुरूतील अशोकनगर परिसरातील आपल्या आलिशान बंगल्यात राहू लागली. काही दिवस सर्व ठीक चालले, पण हळूहळू स्वामीचा खरा स्वभाव दिसू लागला. त्याला पैशांची लालसा होती. शाकिराने मात्र आपली मालमत्ता मुलींच्या नावावर करायला सुरुवात केली. त्यामुळे घरात तणाव वाढला. एप्रिल 1991च्या शेवटच्या आठवड्यात स्वामीने अचानक बंगल्याच्या मध्यभागी पाण्याची टाकी बांधायची योजना जाहीर केली. कामगार बोलावले गेले. मोठा खड्डा खोदला गेला. शाकिरा त्या कामाकडे शांतपणे पाहत होती. तिला कल्पनाही नव्हती की तिच्याच डोळ्यांसमोर तिची कबर तयार होत आहे. 28 एप्रिलच्या संध्याकाळी घरातील सर्व नौकरांना सुट्टी देण्यात आली. स्वामीने स्वतः चहा बनवला. त्या चहात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. शाकिरा काही मिनिटात बेशुद्ध झाली. त्याने तिला गादीत गुंडाळले आणि आधीच मागवलेल्या प्राचीन शैलीतील लाकडी ताबूतात ठेवले. ताबूत बंद करून कुलूप लावले. त्या रात्री उशिरा तो ताबूत ओढत खड्ड्याकडे घेऊन गेला आणि जिवंत असतानाच तो खड्ड्यात उतरवला. माती परत भरली गेली आणि दुसऱ्या दिवशी संगमरवरी फरशी बसवली गेली. काही दिवसांत तिथे बार काउंटर तयार झाला आणि पहिली पार्टी झाली. लोक हसत होते, नाचत होते आणि त्याखाली शाकिरा अजूनही श्वास घेण्यासाठी झगडत होती. मे महिन्यापासून सबाने आईला फोन करायला सुरुवात केली, पण प्रत्येक वेळी स्वामी वेगवेगळं कारण सांगत राहिला. कधी हैदराबादला गेली आहे, कधी परदेशात गेली आहे, कधी आजारी आहे. 9 महिने असेच गेले. अखेर सबाने जून 1992 मध्ये बेंगळुरू पोलिसांत तक्रार दाखल केली. अशोकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुमशुदगी नोंद झाली. तपास सुरू झाला, पण ठोस पुरावा नव्हता. स्वामी प्रभावशाली होता. त्याची स्थानिक पातळीवर पकड होती. तो शांत चेहऱ्याने सर्व प्रश्नांची उत्तरे देत होता. पोलिसांकडे मृतदेह नव्हता, पुरावा नव्हता आणि कालांतराने केस थंड पडू लागली. 1993 संपले. 1994 आले. 3 वर्षे उलटली. क्राईम ब्रांच जवळजवळ अंतिम अहवाल तयार करत होती. तेव्हा 29 एप्रिल 1994च्या रात्री एक घटना घडली. एका दारूच्या दुकानाबाहेर नशेत असलेल्या एका माजी नोकराने बढाई मारताना सांगितले की त्याच्या साहेबाने 3 वर्षापूर्वी एक खून केला आहे आणि पोलिसांना अजूनही काहीच सापडले नाही. ही माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानावर पडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौकशी सुरू झाली. ताबूत खरेदी केलेल्या सुताराच्या दुकानात पोलीस गेले आणि 3 वर्षापूर्वी प्राचीन ताबूत विकल्याची नोंद सापडली. नाव होते स्वामी श्रद्धानंद. आता तपासाची दिशाच बदलली होती. दुपारी क्राईम ब्रांचची टीम बंगल्यात पोहोचली. स्वामीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासमोर नोकर उभा केला गेला.
काही तासांच्या चौकशीनंतर त्याची मानसिक भिंत कोसळली आणि त्याने जागा दाखवली जिथे ताबूत गाडला होता. खोदकाम सुरू झाले, कॅमेरे लावले गेले, कारण हा देशातील पहिल्या व्हिडिओग्राफ केलेल्या क्राईम सीनपैकी एक होता. संगमरवरी फरशी उचलली गेली, माती बाजूला झाली आणि ताबूत बाहेर काढला गेला. आत सांगाडा होता, पण हातात सोन्याच्या बांगड्या आणि हिरेजडित अंगठी होती. सबाने ओळख पटवली, पण पोलिसांनी DNA तपासणी केली आणि निष्कर्ष स्पष्ट होता. तो सांगाडा शाकिराचाच होता. फॉरेन्सिक तपासात ताबुताच्या आतील भिंतींवर नखांचे शेकडो ओरखडे आढळले, म्हणजे ती शुद्धीवर आली होती. तिने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटी गुदमरून मृत्यू झाला होता. आता प्रश्न उरला होता फक्त एक, एवढे थंड डोक्याने कोणी 3 वर्षे कबरीवर नाचू शकतो? ताबूत बाहेर काढल्यानंतर बेंगळुरू क्राईम ब्रांचच्या तपासाचा खरा टप्पा सुरू झाला, कारण मृतदेह सापडणे ही केवळ सुरुवात होती. न्यायालयात खटला उभा करण्यासाठी प्रत्येक कडी वैज्ञानिक पद्धतीने जोडणे आवश्यक होते आणि तपास अधिकारी DCP रमेश गौडा यांनी स्पष्ट आदेश दिले की हा तपास केवळ कबुली जबाबावर उभा राहणार नाही, तर ठोस भौतिक पुराव्यांवर उभा राहिला पाहिजे. सर्वप्रथम घटनास्थळ पूर्णपणे सील करण्यात आले. संगमरवरी फरशीचे तुकडे क्रमांक देऊन जप्त करण्यात आले. मातीचे नमुने वेगळे करण्यात आले. ताबुताची बाह्य आणि अंतर्गत रचना फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली. ताबुताच्या कुलपावरून बोटांचे ठसे घेण्यात आले आणि लाकडाच्या आतील भागावरील नखांचे नमुने सुरक्षित केले गेले. फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉक्टर मल्लिकार्जुन यांनी प्राथमिक अहवालात नमूद केले की सांगाड्याची स्थिती 3 वर्षांपूर्वीच्या दफनाशी सुसंगत आहे. हाडांवर कोणतीही तीक्ष्ण शस्त्राची जखम नव्हती, त्यामुळे मृत्यू गळा दाबून किंवा वार करून झालेला नसावा असा अंदाज होता. परंतु बरगड्यांच्या आतील भागातील सूक्ष्म विश्लेषणात गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता नोंदवली गेली. ताबुताच्या आतील लाकडावर आढळलेले नखांचे ओरखडे एका दिशेने नव्हते, तर 4ही बाजूंनी होते. याचा अर्थ पीडित शुद्धीवर आली होती आणि बाहेर पडण्यासाठी झगडली होती. दरम्यान तपास पथकाने आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली. शाकिराने लग्नानंतर काही मालमत्ता मुलींच्या नावावर हस्तांतरित केल्याचे दस्तऐवज मिळाले. बँक खात्यांचे स्टेटमेंट तपासले असता मोठ्या रकमेचे व्यवहार दिसून आले, ज्यात काही रक्कम स्वामीच्या नियंत्रणाखालील खात्यांत वळवली गेली होती. काही दस्तऐवजांवर शाकिराच्या स्वाक्षऱ्या होत्या, पण फॉरेन्सिक हस्ताक्षर तज्ज्ञांनी सांगितले की त्या स्वाक्षऱ्यांपैकी काही बनावट असण्याची शक्यता आहे. येथे तपासात पहिला खोटा धागा समोर आला, कारण कुटुंबातील काही सदस्यांनी संशय व्यक्त केला की मालमत्तेच्या वादातून मुलींपैकी कुणी कट रचला असावा. पोलिसांनी 3ही मोठ्या मुलींची सखोल चौकशी केली. त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासल्या, आर्थिक व्यवहार पाहिले आणि त्या कालावधीत त्या परदेशात किंवा मुंबईत असल्याचे ठोस पुरावे मिळाले. त्यामुळे त्यांच्यावरचा संशय बाद करण्यात आला. यानंतर तपासाने दुसरी दिशा घेतली. स्वामीने दिलेल्या कबुली जबाबात तो म्हणाला की शाकिरा मानसिक अस्थिर झाली होती आणि ती स्वतःच घर सोडून गेली होती. परंतु नोकरांच्या जबाबांत विसंगती आढळली. एका नोकराने सांगितले की 27 एप्रिलला खड्डा पाण्याच्या टाकीसाठी खोदला गेला, पण टाकी कधीच बसवली गेली नाही. दुसऱ्याने सांगितले की 28 एप्रिलच्या रात्री घरात असामान्य शांतता होती आणि दुसऱ्या दिवशी अचानक फरशी बसवण्याचे काम सुरू झाले. तपास अधिकाऱ्यांनी त्या काळातील बांधकाम मजुरांचा शोध घेतला. त्यांना ओळख पटवून साक्ष नोंदवली. मजुरांनी सांगितले की खड्डा साधारण 6 फूट खोल होता आणि त्यांना दुसऱ्या दिवशी परत बोलावले गेले नाही. ही साक्ष महत्त्वाची ठरली, कारण पाण्याच्या टाकीसाठी खोदलेला खड्डा एवढ्या मापाचा असणे अनावश्यक होते. दरम्यान DNA अहवाल आला. सांगाड्यातील हाडांमधून घेतलेल्या नमुन्यांची तुलना सभाच्या रक्त नमुन्यांची करण्यात आली आणि जैविक नाते सिद्ध झाले. त्यामुळे मृतदेह शाकिराचाच असल्याचे न्यायवैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले. आता तपास पथकाने घटनाक्रम पुन्हा उभा केला. 27 एप्रिल खड्डा खोदला जातो. 28 एप्रिल संध्याकाळी नोकरांना सुट्टी दिली जाते. चहात औषध मिसळले जाते. बेशुद्ध अवस्थेत ताबुतात ठेवले जाते. रात्री ताबूत खड्ड्यात टाकून माती भरली जाते. 29 एप्रिलला संगमरवरी फरशी बसवली जाते आणि त्यानंतर पार्ट्यांची मालिका सुरू होते. स्वामीच्या मनोवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्यात आली. अहवालात नमूद करण्यात आले की आरोपीमध्ये अत्यंत थंडपणा आणि अपराधानंतर सामान्य वर्तन ठेवण्याची क्षमता आहे, जी अनेक योजनाबद्ध खुनांमध्ये आढळते. खटला सत्र न्यायालयात चालू झाला. सरकारी वकिलांनी 150 साक्षीदार उभे केले. त्यात फॉरेन्सिक तज्ज्ञ, बांधकाम मजूर, सुतार, नोकर, बँक अधिकारी आणि सभा यांचा समावेश होता. बचाव पक्षाने युक्तिवाद केला की मृत्यूचा अचूक क्षण सिद्ध झालेला नाही आणि कबुली जबाब दबावाखाली घेतला गेला आहे. परंतु न्यायालयाने भौतिक पुराव्यांना अधिक वजन दिले.
ताबुतावरील ओरखडे बनावट असू शकत नाहीत, खड्ड्याचे मोजमाप योगायोग नसू शकते आणि फरशी बसवण्याची घाई ही पूर्वनियोजित कृत्य दर्शविते असे निरीक्षण नोंदवले गेले. 21 मे 2005 रोजी सत्र न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने म्हटले की पत्नीला जिवंत ताबुतात झाडणे आणि तिच्या कबरीवर वर्षानुवर्ष मेजवानी देणे हे मानवी संवेदनांना हादरवणारे आहे. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथेही शिक्षा कायम ठेवण्यात आली. परंतु अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाला. 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा गुन्हा गंभीर असला तरी दुर्मिळातील दुर्मिळ या निकषात बसत नाही असे मत व्यक्त केले आणि मृत्यूदंडाचे रूपांतर आजीवन कारावासात केले. म्हणजे आरोपी आयुष्यभर कारागृहात राहील. आज अनेक वर्षांनंतरही त्या बंगल्याच्या अंगणात बसवलेली संगमरवरी फरशी लोकांना आठवते, कारण ती केवळ दगड नव्हती, ती एका स्त्रीच्या शेवटच्या श्वासाची साक्षीदार होती. आणि तपास अधिकाऱ्यांसाठी हा खटला एक धडा होता की गुन्हा कितीही योजनाबद्ध असला तरी एक छोटीशी चूक सत्य बाहेर आणू शकते. ही होती डान्सिंग ऑन द ग्रेव्ह म्हणून ओळखली गेलेली घटना, जिथे एका कबरीवर मंगीत वाजत राहिले पण शेवटी न्यायालयाच्या हातोड्याने त्या शांततेचा भंग केला. त्या संगमरवरी फरशीखाली फक्त एक मृतदेह नव्हता, तर एक विश्वासाचा खून गाडलेला होता. अशा मनाच्या अंधाऱ्या बाजू उघड करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी ट्रू व्हॉइस मराठी सोबत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.